तर या पेशंटला ग्रेड 3 गायनेकोमॅस्टी आहे. तुम्ही बघू शकता. पूर्ण जर तुम्ही स्ट्रेचर बघितला त्याचा, तर एक लक्षात येईल की त्याचा ॲक्च्युअली वेट लॉस केलेला आहे. आधी वेट खूप जास्त होतं ना, वेट जास्त वेट लॉस केलेला आहे. पण वेट लॉस केल्यानंतर पण हा जो काही अप्पर चेस्टचा पार्ट आहे, त्यातलं फॅट जरी गेलं तरी ग्लँड्युलर पोर्शन बऱ्यापैकी आहे. आणि तुम्ही एक्सेस स्किन पण बघू शकता. लॅटरल व्ह्यूमध्ये तुम्हाला लक्षात येईल की निप्पलची पोझिशन बऱ्यापैकी पुढं आहे. जो काही नॉर्मल ब्रेस्ट कसे असतात तशा पद्धतीचा मोल्ड आहे. त्याबरोबरच आपल्याला एक इंटरेस्टिंग गोष्ट इथं दिसते की एक्झिट टेप पण आहे. तर ॲक्च्युली या पेशंटला ॲक्च्युली 2 ऑप्शन असतात. एक ऑप्शन म्हणजे आपण फक्त लायपोसक्शन करणार आणि स्किन कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी अल्ट्रासोनिक लायपोसक्शन किंवा RF टेक्नॉलॉजीचा आपण वापर करणार. आणि दुसरा ऑप्शन म्हणजे जी काही एक्सेस स्किन असते ती पूर्णपणे काढून टाकायची. त्याला मॅस्टेक्टॉमी असं म्हणतात. पण आता ह्या पेशंटनी मॅस्टेक्टॉमीचा ऑप्शन सजेस्ट किंवा चूज केलेलं नाहीये. तर आपण ह्या पेशंटला आपण लायपोसक्शन करणार आहे. ते छोटा इन्सिजन घेणार आणि त्याला आतलं जे काही फॅट असेल, जी ग्लँड असेल ती आपण सगळी काढून घेणार आहे. त्याबरोबरच स्किन कॉन्ट्रॅक्शन होण्याची नवीन जी काही एनर्जी बेस्ड टेक्नॉलॉजी ती वापरणार आहे. आणि झाल्यानंतर जरासा स्किनचा फोल्ड राहू शकतो. पण आम्ही असं ऑब्झर्व्ह केलंय जसं टाईम जातो, महिना, 2 महिना, 3 महिना, ही स्किन बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट होते आणि चांगला कॉन्ट्रोल येतो त्याला. तर आपण या पेशंटचं मार्किंग करतोय. कमरेवर हात ठेव, हात आत दाब, वरती बघ. हा आहे ब्रेस्टचा पोर्शन. आपण लोअर इन्सिजन मार्क करतोय, अप्पर पोर्शन मार्क करतो. सेम दोन्ही बाजूला. हा जो काय अप्पर पोर्शन आहे इथं बघू शकता की इथं फॅट खूप कमी आणि मसल आहे. ओके. आणि सायमल्टेनियसली जी काय ॲक्झिलरी टेल आहे ते पण आपण मार्क करतो. आणि ह्या भागामध्ये आपण इथे सगळीकडे आपण लायपोसक्शन करणार, जेणेकरून ही जी काही स्किन आहे, ही स्किन ही ॲब्डॉमिनलाइज होऊन जाईल. म्हणजे ही स्किन पसरून जाईल आणि जेणेकरून स्किन कॉन्ट्रॅक्शन होण्यामध्ये पण मदत होऊन जाईल. तर हा प्रोब आहे अल्ट्रासॉनिक एनर्जी बेस्ड डिव्हाइसचा प्रोब. ह्या प्रोबच्या पुढे तुम्हाला रिंग दिसतात. ह्या रिंगमधून अल्ट्रासॉनिक एनर्जी बाहेर पडते आणि ही जी काही एनर्जी असते ती फॅट सेल्सला पाघळवते, त्याला फोडते. आणि फोडल्यानंतर तिथले जे काही फॅट्स पाघळतात, पूर्ण लिक्विफाय होतात आणि लायपोसक्शनच्या मशीननं आपण त्याला बाहेर काढतो. या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे की ते फक्त फॅट सेल्सला अफेक्ट करतात. तिथले जे काही नर्व्स असतील, व्हेसल्स असतील, जे काही इम्पॉर्टंट स्ट्रक्चर असतील त्याला हे डॅमेज करत नाही. आणि ज्यावेळेला ते फॅट सेल्सला फोडतं त्यावेळेला जराशी हीट एनर्जी पण बाहेर पडते आणि ही जी काही हीट असते ती स्किन कॉन्ट्रॅक्शन करण्यामध्ये मदत होते. त्यामुळे आपण ह्या पेशंटला जी काही अल्ट्रासॉनिक एनर्जीचा वापर करतोय, म्हणजे लायपोसक्शन तर करणार आहेच, पण त्याबरोबरच आपण ही अल्ट्रासॉनिक एनर्जीचा वापर करून फॅट सेल्स पाघळून ते स्किन कॉन्ट्रॅक्शन पण करण्यामध्ये याची मदत होऊन जाईल. ओके. तर ह्या पेशंटची सर्जरी होऊन ऑलमोस्ट 1 महिना झालेला आहे. तुम्ही बघू शकता सर्जरीच्या अगोदर ऑलमोस्ट जे काही चेस्ट होतं ते फेमिनाईन टाईपमध्ये होतं. आपण फक्त लायपोसक्शन आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी एनर्जी बेस्ड डिव्हाइसेसचा वापर केला आहे आणि तुम्ही आता रिझल्ट बघू शकता. हा जो काही रिझल्ट आलेला आहे याच्यामध्ये जराशी एक्सेस स्किन वाटेल तुम्हाला, पण हे लक्षात ठेवा की याच्यामध्ये निप्पलच्या खाली इन्सिजन सोडून आणि कुठेही आपण इन्सिजन घेतलेलं नाही. हा अशा पद्धतीचा रिझल्ट आपल्याला अनेकदा पूर्णपणे ज्यावेळेला आपण स्किन कापतो किंवा मॅस्टेक्टॉमी करतो त्यावेळेला असा रिझल्ट येतो. तो रिझल्ट आपल्याला फक्त लायपोसक्शनच्या मदतीने आलेला आहे. तुम्ही बघू शकता ह्या भागातली स्किन बऱ्यापैकी कॉन्ट्रॅक्ट झाली आहे. लॅटरल व्ह्यूमध्ये पण, साईडच्या व्ह्यूमध्ये पण चेस्ट ऑलमोस्ट नॉर्मलाइज झाल्यासारखं झालं आहे. जरासं फॅटी आहे, वजन जास्त आहे. वजन कमी केल्यानंतर ही जी काही स्किन असेल ती कॉन्ट्रॅक्ट होईल आणि हार्डली 1 महिना झाला आहे. त्यामुळे जेवढं तुम्ही आपण त्याला टाईम देतो तेवढी ही स्किन कॉन्ट्रॅक्ट होत जाते. तर अशाच पद्धतीनं फक्त लायपोसक्शननी ग्रेड 3, ग्रेड 4 गायनेकोमॅस्टी आपल्याला ट्रीट करता येतात आणि ती पण नवीन टेक्नॉलॉजी, लेटेस्ट टेक्नॉलॉजी ही निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटर सांगली आणि कोल्हापूरमध्ये अवेलेबल आहे. जर तुम्हाला गायनेकोमॅस्टीचा त्रास असेल तर आमच्या सेंटरला जरूर व्हिजिट करा. धन्यवाद.